हॅलो, आजची रेसिपी आहे लाल भोपळ्याचे घारगे। इथे लाल भोपळा घेतलेला आहे, त्याचं सालपट काढून घ्यायचे। सालपट काढून झाल्यावर आपण त्याचे बारीक तुकडे करून कुकरमध्ये गुळासोबत 2 शिटी करून घेऊया। इथे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। बारीक तुकडे करून घेतल्यावर आपण हे कुकरमध्ये घालूया। पाणी थोडं कमी घाला। त्यासोबत जेवढा भोपळा आहे त्याच्या अर्ध गूळ घेतलेला आहे। 2 शिट्या झालेत। आता ते मिश्रण मी स्मॅश करून घेतलं। आता आपण कणिक बनवूया। इथे मी जास्त करून गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये एक अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटा चमचा बेसनाचं पीठ। हे मळताना यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि जायफळ पावडर। तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला आणि यासोबतच आपल्याला केलेलं आता मिश्रण घालायचं आहे। अंदाज पुरीसाठी जसं आपण घट्ट मळतो तसंच इथे मी मळून घेतलेले आणि छोटे छोटे गोळे करून आपण आता त्याला लाटून घ्यायचे। लाटताना सुरुवातीला मी 1 बोट तेल लावलं होतं, मग ते छान लाटता येत होतं। थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे। आता इथे मी तळून घेतलीये। ही चवीला खूपच छान लागते आणि यामध्ये जायफळची पावडर घातल्यामुळे अजूनच छान फ्लेवर येतो। इथे बघू शकता, एक एक करून मी असे सगळे घारगे तळून घेत आहे। लाल भोपळ्याचं वरण किंवा भाजी खाऊन कंटाळाला असेल तर तुम्ही असा एक ऑप्शन करू शकता। छोट्या भुकेसाठी छानच ऑप्शन आहे। इथे बघू शकता टम्म अशी आपली पुरी किंवा घारगे फुललेले आहेत। अशा प्रकारे भोपळ्याचे घारगे तयार आहेत। थँक यू।